स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ना मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे बरं का। तर मग म्हटलं मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारना मी पकडते। मग मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार दिवशी ना तर महालक्ष्मीची पूजा वगैरे मांडतात, कथा वगैरे वाचतात ना। तर सकाळी सकाळी ना सगळी घरची कामं आवरली, घरची देवपूजा वगैरे केली। आणि मग ही देवपूजा मी ना स्पेशल काम आवरल्यानंतर आवरत असते। आणि ही ना पूजा म्हणजे ना एकदम अशी आपण दिवाळीची पूजा वगैरे कशी करतो तशा पद्धतीने छान अशी करते। घर वगैरे एकदम स्वच्छ करून घेतली होती आणि खूप वेळ लागतो ना, म्हणून मग सगळी कामं आवरली। मग मी देवाच्या पाठीमागे लागली। तर जे देवासाठी पूजेसाठी लागणार साहित्य ना सगळं घरीच आहे बरं का। तर शेतामध्ये सगळं मग मी सगळं जमा केलं, कारण ना ह्या पूजेला ना कलशामध्ये ठेवण्यासाठी ना डहाळे लागतात ना। तर मी तर दरवर्षी डाळेच ठेवते बरं का। तर आंब्याचा डाळा, चक्कोचा डाळा, पेरूचा डाळा, आणखीन डाळिंबाचा डाळा आणि संत्र्याचा डाळा असे ना डाळे मी 5 आणले। आणि जे फुलं फळं जे काय लागतं ना देवासाठी पूजेसाठी साहित्य सगळं गोळा केलं। आणि मग घराची तर साफसफाई केलीच होती, पण जिथं पूजा मांडायच्या तिथं छान असं पुसून घेतलं गोमूत्र वगैरे टाकून। आणि मग त्या जागेवरती असा पाट ठेवून मग पूजा मांडणार होते। तर पूजा मांडायच्या आधी पूजेच्या जागेवरती ना छान असं पाण्याने स्वस्तिक काढून घेतलं, त्यावरती ना थोडंसं तांदूळ वगैरे टाकलं, कारण ना पूजा तशीच मांडत नाहीत ना आपण। नेहमी काही पण कसली पण पूजा करायची म्हटलं तर आपण ना पहिला ते तांदूळ टाकत असतो आणि मग त्याच्यावरती आपण ठेवत असतो। तसं छान असं साफसफाई केली। नंतर मग पूजा मांडताना सुद्धा छान असं पुसून घेतलं, त्यावरती स्वस्तिक काढून मग तांदूळ टाकून त्याच्यावरती मग मी आपला पाट ठेवला। आणि पाटावरती नवीनच ब्लाऊज पीस ठेवला। तर नवीनच वापरतात बरं का। आता आपण पूजा करतो ना मग पूजेमध्ये ना सगळं नवीनच वस्तू वापरतात ना। मग पूजेवर छान असा नवीन हिरव्या कलरचा, देवी मातेला ना हिरवा कलर खूप प्रिय असतो ना, म्हणून मग मी हिरवाच कलरचा पीस वापरते। तर आत्ताच दिवाळी झाली ना, मग दिवाळीच्या वेळेस आणलेली जी आपली श्री महालक्ष्मीचा मूर्ती होते ना ते मग मी ठेवत असते मार्गशीर्ष महिन्यासाठी, कारण ना अशी चिनी मातीचे वगैरे घरात ठेवू नाही। पण ना मी ना आपली दिवाळी झाली की लगेच मार्गशीर्ष महिना असतो, तर मग मी त्यासाठी ठेवत असते। आणि माझ्याकडे तशी पितळाची वगैरे पण आहे, आणखीन छान फोटो पण आहे, पण खूप छान दिसली ना मग म्हणजे वाटते ना ठेवल्यानंतर मग मी ती ठेवत असते। तर ती पण छान असे तांदूळ ठेवले आणि तांदूळावरती मग ती महालक्ष्मीची मूर्ती ठेवून दिली। आणि लगेच मग कलश केला। तर कलश तयार करण्यासाठी ना छान असा तांब्या घासून घेतला, तो पाण्याने भरून घेतला। त्यामध्ये पैशाचं नाणं, हळदी कुंकू, अक्षदा, तुळशीच्या मंजुळा टाकून छान कलश तयार केला। त्यावरती स्वस्तिक काढलं आणि छान हळदी कुंकू लावून त्यावरती मग जे आपण ढाळे आणतो ना ते ठेवावं लागतात। तर त्याच्या शेजारी लगेच मग गणपती बाप्पांची प्रस्थापना केली। तर कुठली पण पूजा असली की लगेच आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो। तर माझ्याकडे चांदीचे गणपती बाप्पा आहेत ना, मग तेच ठेवले, कारण गणपती आपल्या घरात नसेल तर आपण सुपारी गणपती म्हणून ठेवत असतो, पण माझ्याकडे आहे माझ्या मंदिरात। मग मी तो लगेच गणपती बाप्पा तांदूळ ठेवले, त्यावरती मग गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली, त्यांना हळदी कुंकू वाहिलं। आणि मग जो कलश तयार केला होता ना त्या कलशमध्ये ना जे डाळे आणले होते ना ते स्वच्छ धुवून घेतले, तर धुवून ठेवले होते। तर ते सगळे डाळे आंब्याचा, चक्कूचा, आणखीन डाळिंबाचा, पेरूचं सगळे डाळे त्यामध्ये ठेवले, खूप छान दिसतं बरं का। मग त्यावरती जो नारळ होता ना तो नारळ ठेवला। तर आता कुठला पण सण झाला की आपण दरवाजाला ना आंब्याचं तोरण बांधत असतो, तोपर्यंत पूजा मी करतो ते तोपर्यंत ना सासूबाईंना म्हटलं की तुम्ही ना तोपर्यंत आपल्या ना दरवाजाला ना आंब्याचं तोरण करा। तर मग त्यांनी तोपर्यंत आंब्याचं तोरण केलं, छान असं त्यामध्ये ठेवलं मी आंब्याची डाळ, सगळ्या प्रकारची डाळे, त्यावरती मोठा असा नारळ ठेवला। आता त्या नारळाला पण छान असं मी सजवणार म्हणजे कलश। तर ह्या कलशाला सुद्धा आपण साडी वगैरे घालू शकतो, कारण मी नवरत्नामध्ये वगैरे सुद्धा असं सुंदर असं ना देवीचा मुखवटा लावून साडी नेसवत असते। पण ना मी काय करत असते, 5 गुरुवार असतात ना, 5 गुरुवारी 5 प्रकारची पूजा मांडत असते। मग म्हटलं चला ह्यावेळेस ना अशा पद्धतीने पूजा मांडावी, कलशला सजवावं छान असं दागिने वगैरे घालून। तर म्हटलं चला मग अशा पद्धतीने केली, कारण 5 गुरुवार 5 वेगळ्या तुम्हाला पूजा बघायला भेटतील। तर आजची अशा पद्धतीची पूजा आहे। आता कोण कसं करतं ते प्रत्येकाच्या पद्धतीने
पद्धतीने असतं बरं का. तर माझी अशी मी जशी करते तशी पद्धत आहे माझी, कारण मी ना खूप लहानपणापासून उपवास धरते, तेव्हापासून मी अशाच पद्धतीने उपवास करते. आणि ना आमच्याकडं म्हणजे ही पूजा कशी दिवसभरात कधी मांडले ते चालते, कधी कोण संध्याकाळी मांडतात, आपल्या कामावरती डिपेंड असतं. तर मी तर नेहमी ना सकाळी सकाळीच मांडत असते बरं का, कारण सकाळी सकाळी अशी पूजा केली ना खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं आणि घरात पण खूप प्रसन्नमय वातावरण होतं. आणि स्पेशली गुरुवार म्हटलं ना तर मी दर गुरुवारी माझी स्पेशली पूजा असतेच, उंबरट्याचं लेपन वगैरे, छान देवपूजा. आणि असं गुरुवार म्हटलं की ना म्हणजे माझ्या मनाला तर असं वाटत असतं की ना हा एक ना मोठा सणच आहे असं लक्ष्मीपूजन वगैरे. तर ना अशी मी उत्साहात करत असते कुठला पण सण, आणखीन कुठली पण पूजा होऊ दे, उपवास होऊ दे, असं उत्साहात करत असते. आणि मला खूप आवडतं बरं का. आणि खरंच चांगलं पण असतं केल्याने. आणि लक्ष्मीचं म्हणजे हा मार्गशीर्ष महिन्यातले लक्ष्मीचे गुरुवार म्हणजे ना मार्गशीर्ष महिन्यात म्हणतात ना हा महिना ना देवींचा महिना असतो. तर आता लगेच आपलं गुरुपौर्णिमा, दत्त जयंती वगैरे पण येत असते. तर सगळेच सण तुम्हाला पाहायला भेटतीलच. छान असं फळं आणली होती ना, ते फळं ठेवून दिली. आणि सगळ्यात पहिलं कलश आणि देवीची स्थापना केल्यानंतर मी विडा ठेवला. तर नेहमी असं पूजा करायचं म्हटलं ना आपण विड्याच्या पानावरती विडा ठेवत असतो. तर खायचं पान माझ्या घरचंच होतं, ते पान आणलं, पानावरती हळदी कुंकू, नारळाचा तुकडा, हळकुंड, सुपारी, विलायची असा विडा ठेवला देवीपुढे. तर विडा ठेवून झाल्यानंतर लगेच मग जो कलश ठेवला होता त्या कलशाला असं दागिने घालत असते. आता कसं आहे ना प्रत्येकाकडे अशी मूर्ती नसते बघा, मग ते असे कलशालाच घालत असतात, कलशालाच देवी म्हणून आपण मानत असतो. तर मग कलशालाच दागिने घातले, छान असं कानातलं वगैरे घालून कलशाला छान असं सजवलं. तर असं कळशाला ना आपण विकत भेटतो, तो मुखवटा पण आणतो देवी मातेचा. तर माझ्याकडे पण आहे माझ्या देवीचा, पण मी ना प्रत्येक वेळेस प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करत असते ना, मग तुम्हाला पाहायलाच भेटेल. तर आजची अशा पद्धतीची पूजा आहे. छान असे जे फुलं आणले होते ना जास्वंदीची, गुलाबाची, ते ना सगळ्यांनी त्या देवी मातेला सजवलं. छान वाटत होतं, असं वाटत होतं देवीपाशीच बसावं, इतकं सुंदर वाटत होतं. आणि खरंच म्हणजे असं काही असलं ना तर खूप छान वाटतं करायला, किती सजवलं असं होतं बरं का. तर छान असं ना माझ्याकडनं मोरपंखाच्या मी स्वतः बनवलेला फ्लॉवर पॉट आहे ना तो ठेवा म्हटलं, म्हणजे अजूनच म्हणजे पूजेला ना छान असा शो येईल म्हणून मग मी त्या देवीच्या पाठीमागे ना मी जो तयार केलेला मोरपंखाचा फ्लॉवर पॉट ठेवला. आणि पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर लगेच मग मला 2 साईडला 2 समय लावून घेणार होते. तर समयमध्ये ना मी 5 पण वाती लावते, 5, 2, 1 असं लावतात. पण ना मी काय करत असते एकच वात लावते. 5 वाती लावल्या ना तर लगेच विजून जातात बरं का. आणि मग कसं आहे एकदा विजली ना वात तर ती आपण जी कापसाची वात करतो ना ती काही डबल डबल तेच लावायची नसते. मग मी काय करत असते एकच वात लावते. आणि मग कसं आहे ना सकाळी पूजा मांडते ना मी, मग दिवसभर छान वाटतं. आणि 5 वाती लावल्या की लगेच विजून जातात. आणि मग अशी एक वात लावली ना खूप वेळ चालते ना, मग छान वाटतं घरामध्ये, म्हणून मी एकच वात लावते. आणि मग आता संध्याकाळी वगैरे सगळ्या कापसाच्या वाती नवीन तयार करून लगेच मग 5 लावत असते मी. पण ही सकाळची पूजा मांडत असते ना मग खूप वेळ अशी ज्योत चालल्यानंतर छान वाटतं, म्हणून मग मी 2च लावत असते. दोन्ही साईडला 2 समय लावले. घरच्या मंदिरात पण मग दिवा चालू होता, तर छान असे दिवा समय लावून दिली. आणि सुंदर अशी रांगोळी काढली. आता रांगोळीचं काय माहिती आहे का, तर खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढायतात. आणि दारामध्ये पण काढली होती आज गुरुवारच्या पूजेला लेपन वगैरे करून. तर अशी मोठी रांगोळी का काढत नाही सांगते, कारण पल्लवी आहे ना तर तिला ना अशी रांगोळी अशी काढली की ती अशी पुसत असते. मग खूप मोठी अशी रांगोळी काढून ना काही उपयोग होत नाही, तिला किती खवळते ना ते तिचा पराक्रम ती करत असते. म्हणून मग छोटीशीच अशी नाजूक रांगोळी काढली सुंदर अशी. आणि देवीला म्हणजे त्या पूजेला शोभेल अशी सुंदर अशी. नाहीतर मग कसं आहे ना किती पण मोठी रांगोळी काढते ना आवडते पण. तर अंगणामध्ये आणखीन दारामध्ये पण काढली होती, तर चला म्हटलं नाजूक अशीच काढावी आणि छान पण दिसते. आणि हे सगळं पूजेचं काम माझं ना पल्लवी शाळेत गेल्यानंतरच असतं, कारण तिनं जास्तीचं मला काही करून देत नाही. लगेच हे पूस ते पूस चालू असतं, तिला किती पण समजून सांगा, तिला जे म्हणजे करायचं तेच करत असते. तर छान नाजूक अशी रांगोळी काढून दिली. आणि पूजा वगैरे झाली ना तर लगेच मी पुस्तक पण वाचून घेत असते बरं का. तर पुस्तक इतकं छान अशी कथा आहे ना, खरंच इतकी सुंदर आहे ना असं म्हणजे खरंच. आणि खरोखर घडलेली अशी कथा असते. आणि आपल्या आयुष्यात पण तेच चाललंय. आणि आपण जेवढं चांगलं करतोय ना ते त्या पुस्तकातली महालक्ष्मीची कथा वाचल्यानंतर समजतं आणि खूप छान वाटतं.
आणि खरंच ही पूजा केली ना दरवर्षी तर आपल्याला आयुष्यात खरंच फरक पडतो बरं का. तर मला तर खूपच आहे आणि अनुभव पण आहेत म्हणून सांगते बरं का. तर सगळ्यांनी करत चला ही पूजा. आणि जे श्रावण महिन्यातले सोमवार, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार, एकादशी, संकष्टी असे उपवास धरले पाहिजे बरं का. आता कसं आहे ना, प्रत्येकाच्या कामावर ते डिपेंड असतं. प्रत्येकाची इच्छा, शक्ती, आणखीन विश्वास पाहिजे तरच करतात बरं का. आता ज्याचा विश्वास आहे ते करत असतात. माझा तर आहे आणि माझा ना देवावरती खरंच खूप विश्वास आहे. तर पूजा करता करताना समय हल्ली बरं का. तर असं वाटलं की आता पडती काय पण वाचली. तर छान अशी देवाची पूजा झाली आणि घरच्या पण देवाची त्याच्याबरोबर करून घेतली पूजा. म्हणजे सकाळीच केली होती पण ही पूजा करताना. आणि मग ही पूजा वगैरे झाल्यानंतर ना मला पुस्तक पण वाचायचं होतं. मग माझी पूजा झाल्यानंतर सासूबाईंनी पूजा करून घेतली आणि त्या पण त्या कथा ऐकायला बसणार होत्या आणि त्यांना पण छान वाटतं. तर मी अशी करत असते ना पूजा वगैरे सगळे व्यवस्थित, तर त्यांना पण खूप छान वाटतं. तर देवाला प्रसाद वगैरे ठेवला आणि छान अशी माझी पूजा झाली. ते झाल्यानंतर मग मी कथा वाचणार होते. श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी. गुरुवारची कहाणी. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी. तिने आपल्या घरात वास करावा. पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, सारेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूत असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्रावत. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि प्रतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्य होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्याचे नाव श्यामाबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे मिळाली. आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, अगं कोण ग तू बाई? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवंय तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. माझ्या राणीला भेटायला आली. मी कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणी साहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील. तू इथेच थोडा वेळ आयुष्याला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वेशाची पत्नी होती. तो वेश फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडण होत. नवरा तिला हानमार करी. याच त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून तिला तिची दया आली. मी तिला ऐश्वर, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. श्री महालक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती तिघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुलात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे. पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे. याचीच आठवण करून देण्यासाठी मी तेथे आली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीला मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करीन. ते नेमाने उतरणार नाही, मातरणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा महालातून बाहेर आली. फटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, पण ग तू थेरडे, येथे कशाला आली? जा येथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिले. ती म्हातारी म्हणजेच प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा माल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या श्यामाबाला. तिने घेऊन म्हातारीला नमस्कार केला. ती कळकळून म्हणाली, आजी रागू नका, माझी आई चुकली. तिच्यासाठी तिला मला क्षमा करा. ती कुणाच्याच मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने श्री महालक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच श्यामबालेचा विवाह मालाधार नावाच्या राजपुत्राशी झाला.
तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रावावर आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्याचे राज्य गेले, त्याचे सगळे वैभव ऐश्वर त्याला दयाला गेले. चंद्रिका राणी होती, ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रावाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रावाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रावाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालालाही ते समजले. श्यामबाला आणि मालाधाराने रथ पाठवून भद्रश्रावाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रावा राजवाड्यातच राहिला. आता परत जायचे विचार त्यांनी मनात घोळू लागले. जावयाला त्याने ते सांगितले. जावयाची संमती घेतली. भद्रश्रावा परत जायला निघाला. तेव्हा श्यामबालेने एक हंडा भरून धनपीत त्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रावा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे. हे ऐकून सूर्यचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचं झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रावा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूर्यचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूर्यचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूर्यचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबालेने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस आई मुलीकडे राहून सूर्यचंद्रिका परत आपल्या गावात आली. महालक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांची पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला नसताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी गेली. स्वगृही आल्यावर मालाधाराने श्यामबालेला विचारले, माहेरून काय आणलेस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालाधाराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधार जेवायला बसला. तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग श्यामबालेने पाण्यात थोडे मीठ वाढले. अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली. मालाधाराने तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये, मातू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमचे काम पूर्ण करेल. महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुसफल संपूर्ण. श्री महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. महालक्ष्मीचं पुस्तक वाचलं. खूप 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 छान वाटलं. मन प्रसन्न झालं आणि वातावरण पण घरातलं इतकं छान झालं होतं ना, असं प्रसन्नमय झालं होतं. आणि घरात ना असं काही पूजा असली तर खूप छान वाटतं. आणि कथा वाचून झाल्यानंतर देवी मातेची आरती केली आम्ही दोघींनी मिळून. तर छान आरती झाली. आरती झाल्यानंतर देवाला प्रसाद वगैरे ठेवला आणि अशा पद्धतीने माझ्या गुरुवारची पूजा झाली. कशी झाली पूजा ती कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. भेटू एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. भेटूया एका सुंदर व्हिडिओमध्ये. बाय.